Phần em muốn đổi tay vào cái gì? Các bạn चल 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 ले बाई बालकदास मोहनदास बैरागी हे मंदिरामध्ये 60 वर्ष झाले सेवा करतो. आता माझी आमची 9वी पिढी आहे. जवळपास 600 वर्ष पुराणं मंदिर आहे. 550 ते 600 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि भक्ती महाराज दरवर्षी आमचं इथे नित्य नियमानं उत्सव होत असतो श्रीरामाचा. आणि आमचं जे पिढी चालू आहे आता ती का ते मी स्वतः करता आता नवीन जे पिढी आता 10वी जे पिढी येईल ते मुलं आता करताय. नंतर रामकथा दरवर्षी असते इथे. कधी रामकथा असते, कधी शिवपुराण असते, कधी भागवत असते. तर यावर्षी रामकथा आहे. आणि गावातले मित्रमंडळी मुलांचे किंवा माझे जे असतील ते सगळ्या सहकार्य करता इथे मंदिराकरता. आणि गावाचा पूर्ण सहकार्य आहे किंवा राम मंदिरात आपल्या गावात एकच राम मंदिर आहे इथे वरणगावला. आणि सगळ्या भक्तिभावानं सगळ्या आता प्रसादाचं वाटप चालू आहे इथे. उद्या महाप्रसाद आहे. दरवर्षी रामनवमीला रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. सगळ्या भक्त मंडळींनी जर प्रसादाचा लाभ घ्यावा. गावागावाचे जे त्यांची सगळ्यांची व्यवस्था इथे होईल प्रसादाकरता. जय श्रीराम सर्वांना. माझं नाव डॉक्टर बालकदास बैरागी. बालकदास बैरागी यांचा पुत्र. हे म्हणजे असा इतिहास आहे की परंपरा चालू आहे की रामनवमी दरवर्षी जी आमची प्रथा आहे ते चालू राहते. पण आम्ही जे आहे सर्व मित्रमंडळी वगैरे सर्व हे प्रथा कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे. किती वर्षापासून पुरातन काळातलं मंदिर आहे? प्रथा आमची 500 वर्षाच्या अगोदरपासून चालवली आहे. आमच्या म्हणजे बाबांची 9वी पिढी आहे. 9वी पिढी आहे केलं या ठिकाणी. इथे आम्ही आता संगीतमय श्रीराम कथा ठेवलेली आहे. आमचे परमपूज्य जगदीशजी महाराज यांच्या मधुरवाणीतून 19 तारखेपासून रामकथा चालू आहे. आज शेवटचा सत्र आहे त्यांचा. आज राम दरबार वगैरे झाकी वगैरे सर्व सजीव दिखाव्यासहित होत आहे. उद्या 27 तारखेला महाभंडारा आहे. पूर्ण वरणगाववासियांना आव्हान आहे की मंदिरामध्ये सर्वांनी सहभागी होऊन मंदिराची शोभा वाढवावी मंदिराची अपेक्षा आहे.